हो तात्या, अहो रानात कशाला बोलवलं मला? घरी येणारच होतो की मी. बसा. आप्पा, जरा एकांतात तुम्हाला बोलावलं, कारण तशी बाबच आहे म्हणून बोलावलं तुम्हाला. होतो का रे, काय अडचण आहे का? अरे जरा गंभीर बाब आहे. काय माहितीये का, काही कमी जास्त उद्या झालं तर ते तुम्हाला माहित पाहिजे. काय? अरे कसली गंभीर बाब? आप्पा, तुम्हाला मी जी काय आता सांगणार आहे ना, ती पोराबाळांना सांगायची नाही. हा, येळ आल्यानंतर सांगायची. मला वचन दे, वचन दे. अरे लाजा वाटत लाजा जरा. मी तिकडे रानात मरमर मारायचं, दुकानात मरमर मारायचं, हा, आणि तुम्ही काय इथं खाता पिता ऐश करता होय, हा? आणि ह्याला तर काय माझी पडलेलीच नाही. ह्याला फक्त खाणं फिरणं एवढंच आयुष्य आहे. तुला असं वाटतं सगळी कामं तूच करतो आता, आम्ही काहीच करत नाही. सगळं अंगा ओढून तूच घेतोय, आमचा काय दोष नाही आता. पुढं बोल नकोस. सचिन दादा शांत बसा रे जरा. हा? रोजच काय कटकट करताय घरात? ए तू शांत बस, तू नको सांगू, तुझ्यामुळे सगळं होतंय. कॉलेजच्या नावाखाली जातील बोंबलं फिरतीचं नाव मला सांगतीस होय. शांत बस. तू शांत बस जरा. ताई भाऊजी शांत बसा. काय रोजची कटकट? तातेची वेळ झाली, माहितीत ना ते मनाला लावून घेतात. शांत बसा. तात्या, अहो, कुठे गेला दोन जणांचं? सांगण पण जात नाही कुठे. तात्या पाणी आणू की वाढू तुम्हाला? थांबा ताई, मी पाणी आणते. आता त्या कुठे गेला तुम्ही न सांगता? सांगू तरी जात जावा, काळजी वाटते. आणि त्यात तुमच्याकडे फोन पण नाही कॉन्टॅक्ट करायला तुम्हाला. अरे बाळांनो, काही नाही. आप्पासाहेब जाधवांकडे गेलो होतो. त्यांनी पूनमसाठी एक स्थळ पाहिलंय. त्यांच्या मित्राचाच मुलगा आहे. कुठलं स्थळ आहे? काय करतो मुलगा? पुण्यामध्ये कामाला आहे एका कंपनीत. 60,000 पगार आहे. हा. बघू ते तुमचं काय म्हणतात, ते फोटो बिटो, ते बायोडेटा, ते काय धावलं नाही, पण ते घेऊन येतो म्हणली. मग बघा कसं जमतंय ते. हा, ते आल्यावर बघायचं मला मिळेल काय. अगं बाया, चांगलं स्थळ आहे की मग. पण तात्या जर माझा विचार करा की. अरे हे तुझा विचार करायला चाललाय का आमचा चाललाय? सचिन तू जरा शांतच बस. हे घर, ही नाती, ही माणसं सोडून मलाच यायचंय, तुला नाही. मला खूप काय करायचं आहे आयुष्यात. करायचंय ना, मग तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहा आणि करा. कारण तात्याने मी थकलोय आता. अहो कशाला त्रास एवढा करून घेताय? बघ की हे. गप बसा आता. फार झालं तुमचं. आणि मी काय पूनमचं लगेच लग्न लावतोय होय? हा, जरा शांत बसा की. घरात आल्यानंतर सगळी भांडणं कट वैतागलोय मी. पाहिला का सायल्या? गाडी कधी घेतली रे? अरे गाडी काय घेऊन बसलाय? सकाळ आयफोन घेतलाय. दाखव बरं. अरे घरी लावलाय चार्जिंगला. काय पुजाय ठेवला वेगळे? तुझी जर आयफोन घ्यायची लायकी नसेल ना तर असली भाषा वापरू नको, कळलं का? बघे लायकी काढू नकोस, उद्याच घेऊन दाखवी. अरे ऐपत नसेल ना तर तसं सांग, समजलं ना? दाखवतो घेऊन अरे तुला. जाचेल नाही का, आलाय मला शिकवायला. लायकी असेल तर घे बरं का फोन. दाखवतो घेऊन. ए दादा, अरे थांब जरा, काम आहे माझं जरा. काय रे? मला बोलायचं तुझ्या संग. ऐक की दादा, काय? मला पैसे पाहिजे ते. काय? अरे मला पैसे पाहिजे ते. कशाला? अरे मोबाईल घ्यायचे मला. मोबाईल? हो. अरे काय येडबीड लागले काय तुला? माझ्या मित्रांकडे मोबाईल आहे, या गाड्या आहे त्या, मायाला पाहिजे मोबाईल. अरे त्यांच्या ऐपती असतील, आपली ऐपत नाही. ती मला काय माहित नाही. आपण अंतरून बघून पाय बसरावं वाळा. मला पाहिजे मोबाईल, मला काय सांगू नको. चल जरा राहणार काम आहे का? हा, नाही मी नाही ना. चल की थोडं काम आहे.
दादा हा मला जरा पैसे हवे होते कशाला कॉलेजची फी भरायची. एवढेच आहे. नाही मागत पुन्हा. आवा काय झालं? का मान खाली घालून बसलाय? काय नाही बे. सच्चा आणि पुणे लय दमवतात, लय त्रास देतात मला. माझं म्हणजे असं झालं का नाही, अंगावर सगळा बोजा पडलाय. अहो लहान आहेत ती, आपणच समजून घ्यायला पाहिजे त्यांना. आपल्याला पण पोरं बाळ नाहीत, तीच आपली पोरं बाळ म्हणून आपण समजून घेऊया की. असू द्या, उठा मग चला, असं नका बसू. ऐक की वहिनी, काय करतेस? बोला की लसूण सोलत्या. अगं एक काम होतं तुझ्याकडं. काय काम होतं? बोला की. मला मोबाईल घ्यायचा आहे, पैसे पाहिजे होते. कशाला मोबाईल पाहिजे? मला पाहिजे घ्यायचा आहे. कशाला तुला फोन पाहिजे? काय तुला मोबाईल घेऊन काय करणार आहेस? गावभर हिंडत बसशील आणि नुसता बोंबलातच हिंड. वहिनी मला पैसे पाहिजेत जरा. किती रुपये? मला 1200 रुपये पाहिजेत, पास काढायचं. हा ए, तुला कशाला पैसे पाहिजे का? सारखं मी काहीतरी मागायला लागलो की तुझं मध्ये मध्ये असतंच का? तू मला सांगू नकोस काय तू मागायचं, शांत काय बस. मागायचं नाही. पास काढून कुठं देवा लावणार आहेस? तू काय फोन घेऊन करणार आहेस? एक हिंडत विषय राहिला बसशील, सुटतोय का? गावभर एक विषय राहिला सांगू सुटतोय का आपल्याला? तू शांत बस, तू बस, काय फोन आहे बस, तुझं? थोडं तू मला सांगू नकोस. काय करायचं? काय चालली? ही बघ की. बघ ना हाच वाद घालत बसल्यासारखं. काय आहे? हा आणि तू ऐकत बसले यांचं. अहो भाऊजींना फोन पाहिजे आणि काय? त्यांना पैसे पाहिजे होते. अगं काय झाड लावलं मी तर उराव बसेल माझ्या दोघं. हा हे काम नाही धाम काय करत नाही, काय नाही, नुसतं बोबडं फिरतंय. हा ह्याला कशाला पाहिजे पैसे मोबाईल? कशाला आलीस ग तू इकडं? सगळं हिच्यामुळे होतंय. हिचं लगीन लावून टाकाच, पाठवायला तिकडे पिटलून. हिच्यामुळे सगळं होतंय घरात. हो भाऊजी जाऊ देत आहे. भाऊजी काय पण बोलत असतात. बरोबर बोलतोय तो. हिचं नखरं वाढल्यात आता. एवढी स्थळं आली काय केली ना, एका माणसाला हो म्हणत नाही ती. चल जेवाय वाढ, ताटे येतील आता. सगळं हिच्यामुळे होतंय. लग्न लावून टाकायचं बिना कामाची थांबवली का आपल्या घरात? लगीन लागले की म्हणजे जाईल बिना कामाची कटकट आपल्या मागं. बरोबर बोलतोय तो. हिचं नखरं वाढल्यात आता. एवढी स्थळं आली काय केली ना, एका माणसाला हो म्हणत नाही ती. ताई काय झालं हो? काय झालं ताई? रडताय पेटताय काय? काय झालं सांगा बघू पटकन. काय नाही वहिनी, केर काढताना कचरा गेला असेल डोळ्यात. अहो काय ताई, मला काय येडी समजताय? सांगा पटकन काय झालं. काय नाही वहिनी, असं काही नाही. अहो काय ताई, दादाचं बोलणं एवढं मनाला लावून घेताय. अहो त्यांच्या मनात काहीच नसतं, ती तुमच्या प्रेमापोटी आणि काळजीपोटी बोलतात. डोळे पुसा बघू लवकर. मी काय एवढी वाईट आहे का वहिनी? माझा एवढा काय त्रास आहे तुम्हाला? माझं ओझं झालंय का? ठीक आहे, आज आई नाही म्हणून बाजार मांडलाय माझा. अहो तसं नाही ताई, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. असंच आहे वहिनी, माझं ओझं झालंय म्हणून सगळे हकलाय बघतात. ताई एक ना एक दिवस मुलीला आपलं माहेर सोडून सासरी जावंच लागतं. मी आली ना माझं माहेर सोडून सासरी तुमच्या भावाच्या मागं, मग माझं काय? असं नाही वहिनी, सगळं कळतंय की मला, पण पण नाही बिन नाही. चला लवकर जेवायला, डोळे पुसा लवकर, ते तिघ जण वाट बघते. चला लवकर.
होय तात्या. पुढल्या आठवड्यात ऊस तोडील. मग रानातल्या कामानं आम्हाला नवरा बायकोला वेळ मिळायचा नाही. बरं मग काय करायचं म्हणतो? काय नाही, ऊस कारखान्याला गेला की 4-8 दिवसात बिल येते की. माहिती की. पुढं त्या पैशात जनावर वाढवण्यापेक्षा आपण यंदा पूनमच्या लग्नाचा भार उडवून टाकूया. होय, मी सुद्धा तोच विचार केलाय. पण पण काय, थोडस थांबावं म्हणतोय. का? अरे तिच्याही मनाचा विचार करायला हवा. ती काय म्हणतीया, स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय नग लग्न करायला थांबू येत ना. एक काम करा, तिचं जर यंदा लग्न लावणार नसाल ना तर ती उस्ताचा पैसे मला द्या. मला मोबाईल घ्यायचे. आलास का बरं तिथंच? उद्या ऊस तोडायला येतील, त्याचं बिल कुठून न्यायचं? बी बियाण्याचा खर्च झालाय, ते कुठून काढायचा? आपला सगळ्यांचा खर्च, घर खर्च, तो कुठून काढायचा? म्हणूनच म्हणतोय कुठेतरी काम बघतो मी, पण त्यासाठी मला मोबाईल पाहिजे. काम करा आणि कमवा. मग मोबाईल विकत घ्या नाही इस्रायल विकत घ्या, मला त्याच काय देणे घेणं नाही. पण ह्याचा 1 रुपया मिळायचा नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माझा कायच अधिकार नाही, कायच हक्क नाही. हे दळबद्री, ह्या हक्काचा ना अधिकाराचा काय संबंध? मी जे काम करतोय ना तू कर. रानाचा पण कर, घर पण चालव, आणि त्या पैशा पाण्याचं पण तुझं बघ. कारण काय माहितीये का, तात्याने मी थकलोय आता. माहिती दादा, घरातलं रानातलं सगळं तू करतोय, पण माझी पण काहीतरी स्वप्न आहेत ना. म्हणून म्हणतोय, तुमची स्वप्न आहेत, तुम्ही पूर्ण करा. आम्ही नवरा बायको आता बाहेर पडतो इथनं, थकलोय मी आता इथनं. बरबाद झाला आता. नाही त्या गोष्टीनं वाद घालत बसू नका. जेवा बघू चला. अगं बघ की कसा बोलतोय तू. ए बाळा, असा ताडकी फाड निर्णय घेऊन चालत नाही. डोकं शांत ठेवावं लागतो. अरे ती गेल्यानंतर मी असा ताडकी फाड निर्णय घेतला असताना तर तुम्ही उपाशी पोटी मेला असता. अरे बाबा, आपलं शेतकरी कुटुंब, आपल्या गरजा सुद्धा तशाच पाहिजेत. हा, अरे शेती सोन्यासारखी आहे. दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा शेतात सोनं पिकवा, सोनं. बरबाद झाला तात्या. नका ह्यांचं मनाला लावून घेऊ. जेवा बघू, होईल सगळं हळूहळू चांगलं. जेवा सगळेजण. चालायचं बंद ए, तुम्ही. नवीन घ्यायला पाहिजे. तर काय करायचं? अरे सचिन, हा, वैरण काढून ठेवले घेऊन येतोस का तुम्ही? ए बाबा, तसले काय मी करणार नाही. तुझं तू बघ, मी चाललोय मित्रांवर बाहेर. बघितलं राहू दे, मी जातो. का हो? काय झालं? थकलाय का काय? खरंच की थकलोय मी आता. कशाबद्दल बोलताय तुम्ही नक्की? सगळंच ग, जसं की एका जागेवर आभाळ दाटून आले. काय बाई, तुम्ही सदा ना कदा कोड्यातच बोलत असता. बघ की आता, या रानातला ऊस गेला की झालंच की. म्हणजे दुसरं पीक येणार नाही होय? कसं येईल? दिवसेंदिवस हिरीतलं पाणी कमी होणार. हा, आणि आपण किती बी मरमर मेलं का नाही तरी म्हणावं असं पीक येणार नाही ग. त्याचं टेन्शन घेत बसलाय वे. एक काम करू, माळव करू, ती विकू, आणि त्यानं होईल की घर खर्च आपला. तसं नाही ग माझी बाई. खरंच तू आहेस म्हणून माझा संसार चाललाय. आता कवाच मी तळागाळा गेलो असतो. असं काय नाही, उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका मला. बघ की आता, रानाची ही परवड अशी. भाऊ माझा काय जबाबदारीच घेणार, त्याला काय गंधच नाही त्यातला. बहीण अशी आहे घरात. हा, तात्यांचं म्हणतीस तर तात्यांचं पण वय होत चाललंय. माझं डोकं असं शून्य झालंय. काय करायचं?
याच्यावर एक तोडगा आहे बघा. काय? तात्या अशी पण जमीन करणार नाही तात्या. आणि या दोघांची लग्न पण आपल्यालाच करायची आहेत की. म्हणजे काय म्हणणं आहे तुझं? आपण तात्यांना विश्वासात घेऊ आणि ही जमीन ऐक नाही ती विकून टाकू आणि सिटीत जाऊ. तुम्ही टाका की किराणा मालाचं दुकान. बघू, तात्यांच्या कानावर ही गोष्ट घालायला पाहिजे. बरं असू द्या. चला, उन्हाचा लय चटका लागायला लागलाय. 2 घास खाऊन घ्या. चला लवकर. चल आलो. माहितीये तुला कामात यायचं. तुझ्यामुळेच हे घर चाललंय. तुझ्या ए. जीवावर जगतोय आम्ही. नाही म्हणजे सगळी कामं तू करतेस ना, आम्ही फक्त तुझ्या जेव्हा बसून खातोया. तर तुला करणीचा मोगा नाहीस का सांगतोयस ते आम्हाला. लय नको बोलू. एक ना धरून बाराभर चिंध्या. तात्याचा आणि दादाचा फक्त पैसा वाया घालावती, दुसरं काय येतं तुला? हा? ए कुत्र्या, नीट वळत तण फोडीन. हे गप्पे तू शांत बस का. झाल्यावर त्यांचं का चालू हिजे का माया लागलेल्या आयुष्याला पण जायच्या काही. बघ कशी पण बोलती बिना आज कामाची. बघ ना दादा, ह्यालाच काय कळना काय बोलावं काय नाही ते. अरे बावळा काय तुम्ही बावळा जावा कुठे जीव द्या जावा. बरं झालं तात्या आला तुम्ही. या तुमच्याशी मला बोलायचं आहे. अरे काय चाललंय? अरे घरात तन 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 का करताय? हा? बघा ना तात्या, अगं तू बाळ रडू नकोस. काय झालंय ते नीट सांग. जे घडतं ते माझ्यामुळेच घडते. तसं काय मीच कारणीभूत आहे सगळ्याला. हो, तूच कारणीभूत आहे सगळ्याला ना. ए हराम करा, गप बस की. काय याशी भांडत असतो? तात्या अरे ही काही दिवसाची पाहुणी आहे. लग्न होऊन गेली का नाही आणि बोलावलंच तरी परत येणार नाही. कळलं का तुला? अहो ताई, डोळे पुसा बघू. कशाला रडताय? आप्पा आलेत परत, ते काय म्हणतील? ग बसा. चला आता बघू. अगं सविता, हे काय मला आता नवीन आहे का? अगं घरोघरी मातीच्याच चुली. आमच्या घरी पण नेहमी हेच चालू असते. तात्या नेहमी मला म्हणायचा, आज जेवढी ही भांडतायत ना तेवढीच प्रेमाने जवळ येतील एक दिवस. नाही आपण नाही आता माझा पाठ गळायला पण लागले. आता मला नाही सरवत. ए पोरा, अरे असं का बोलतोयस तू? अहो काय करू? काय मग मी काय करू? जीव देऊ का? म्हणजे या सगळ्या माझ्याजवळ तुम्ही सुटल? अहो काय अभद्र बोलताय? कुणा पुढे बोलताय? जरा तरी आहे का नाही तुम्हाला? तात्या समोर आहेत, काय बोलावं काय करावं कळतंय का नाही तुम्हाला? अगं मी काय करू मग? तूच सांग कसं कोण सोडायचं? ए दीपक, अरे असं का बोलतोयस तू? अरे ह्या घराचा पोशिंदा तूच आहे माझ्या नंतर. अरे पोशिंदा असं खचायचं नसते. म्हणूनच म्हणतोय मी ह्याच्यावर तोडगा काढलाय मी. आता असं पण काय त्या शेतीत मजा नाही राहिलेली. शेती टाकूया आपण विकून. म्हणजे 4 पैसे गाठील राहतील तुमच्या आणि त्यात काय होईल ना ते दोघांचं सळ लावून टाकू. आमचं काय नाही. आम्ही दोघं नवरा बायको, आम्हाला काय पावरणा बाळ नाही. आम्ही जाऊ कुठे नोकरीला. अरे अरे हा तोडगा होय? जमीन इकायची त्यासाठी? अरे जमीन म्हणजे आई आहे. जमीनच इकाय निघाला. अरे आप्पा, हे आप्पा तू तरी सांग याला. नाही रे पोरांनो बाळांनो, जमीन नका इकू रे. नका इकू जमीन. तुम्हाला काळजी असेल ना या सगळ्याची तर एकच विचार करा तुम्ही. आता जमीन विकून टाका आणि सगळ्यांचं सगळं लावा. बाद झालं आता. विचार करा. हो तात्या, विकूनच टाकू जमीन. तसं पण काय राहिलंय जमीन. विचारच का त्यांना? चला म्हणा, इथं काय ड्राम करणार आहे? काय रे? चला म्हणा, काय कुजबूज चालली? ड्राम करणार आहे. कुठं चाललाय बॅग घेऊन? काय नाही तात्या, काल पूनम आणि सचिन पुण्याला गेले तुम्हाला माहितीच आहे की. आम्ही पण दोघं निघायचं म्हणतोय आता. अरे कुठं जाणार? आणि मला सोडून निघाला होय? अरे तुझी आई न आणि मी
पोटाला चिमटा काढून दिस काढलेत, पण जमीन नाही ऐकली. आणि तुम्ही देवाचा अंगारा पकावा त्याची जमीन फुकून टाकली. करायचं नसतं तेच केलंय तुम्ही. अहो तात्या, मागलं रामायण काढून काय उपयोग आहे का आता? आणि सगळं तुम्हाला विचारूनच केले की. जशी तुमची इच्छा. मी काय नाही बोलत. मी काय नाही बोलत. अहो तात्या, असं का म्हणताय? हे सगळं आज सगळ्यांसाठीच केलं की. यात माझा काय स्वार्थ आहे का? बरोबर आहे तुझं. मग आता काय करायचं म्हणतोयस? आम्ही दोघं निघायचं म्हणतोय आता. तुम्ही पण चला मग आमच्या बरोबर. आणि असं पण काय घरात आहे आज? कर मग विकून टाकूया. हा, घरी कायचं? घरी कायचं? नाही 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 नाही, घरी कायचं नाही. माझं घरी कायचं नाही. अहो तात्या, एकटं राहून काय करणार तुम्ही इथे? माझा मी करून खाईन. अरे, तुझ्या आईचा संसार आहे इथं. या घराला चिकटलेली स्वप्न आहेत. जाऊ, तुम्हाला केव्हा तुझ्या आईची आणि माझी आठवण येईल ना, तरी इथंच या. मी इथंच आहे. या या. अप्पा, तुम्हाला मी जी काय आत्ता सांगणार आहे ना, ती पोराबाळांना सांगायची नाही. हा, येळ आल्यानंतर सांगायची. अप्पा, मी माझ्या पोरीच्या लग्नाची गडबड का करतोय? तर अरे, मला 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 अरे अरे बोल की पुढं. मला ब्लड कॅन्सर आहे. अरे माझ्या देवा, अरे काय बोलतोस हे तू? खरं? होय, खरंय. तात्या, फक्त माझ्या बावड्या पोरांना काही सांगू नको एवढंच वचन दे. अरे पण तात्या का? पोरांना बी कळू दे की. नाही रे अप्पा, माझी पोरं बाळ भांबडी आहे. अरे त्यांचं ती करून खात्याली, नाहीतर खचून जात्याल रे, खचून जात्याल. माझ्यामुळे त्यांना त्रास नको. अरे माझं काहीच दिवस राहिले. हा, त्यांनाही कळाय नको काय. येळ आल्यावर सांग. मला वचन दे, वचन दे. आपण दिलेलं वचन पाळलं. मुलांना वेळ आल्यावर सगळं सांगितलं. पण खरं तर मुलांसाठी वेळ निघून गेलीच होती. कारण त्यांचा बाप या जगात नव्हता. स्वतःचं दुःख लपवून त्यांचं सुख जपणारा बाप त्यांना सोडून गेला होता.